शुभ श्रावणी 8 मार्च भागामध्ये नंदाका म्हणते, विशंभर तुझ्यासाठी हळदीचं दूध आणलं. विशंभर म्हणतो, नको आहे मला. ती म्हणती, घे रे, तुला बरं वाटेल. तो म्हणतो, नंदाका खरंच नको. ती म्हणती, विशंभर तू वरून किती चांगलं वाटत असेल तरी मला कळतं आहे तुला आतून खूप मनस्ताप होत असेल. ज्या पद्धतीने पोलीस तुला इथून घेऊन गेले आणि मीडियावाल्यांनी जी काय छिथू केली त्याचा तुला किती त्रास झाला हे जाणवतं आहे मला. सगळंच अनपेक्षित होतं, पण तू त्याला धीराने तोंड दिलंस आणि सगळ्यांची तोंडं बंद केलीस. तेवढंच श्रावणी आणि शुभ येतात. नंदाका म्हणते, अरे वा श्रावणी, ये. तू सोडून सगळं कोल्हापूर जमलं होतं माझ्या भावाच्या स्वागताला. माझा भाऊ घरी आला, मला खूप आनंद झाला आहे. काका म्हणतो, श्रावणी खरं तर तुझे आभार मानायला हवे. तू एवढे सगळे प्रयत्न केले म्हणून तर दादा ह्या प्रकरणातून बाहेर पडला. श्रावणी म्हणते, काका हे मी त्यांच्यासाठी नाही केलं, माझ्यासाठी केलं आहे. विशंभरला म्हणते, तुम्हाला बाहेर काढणं ही माझी गरज होती, कारण तुमच्याकडून मला माझ्या प्रश्नाची उत्तरं हवी आहे साहेब. नंदाका म्हणते, काय म्हणाली साहेब? अगं वडील आहेत ते तुझे, साहेब साहेब काय? पण श्रावणी म्हणते, कोण आहे शिरीष गाडेकर, सांगा मला. तुम्ही पोलीस स्टेशनला जायच्या आधी जे काय मला सांगितलं ना त्याचं स्पष्टीकरण हवं आहे मला. आयुष्यभर श्रावणी विशंभर राजेश शिर्के अशी ओळख मिरवली मी आणि तुम्ही एका क्षणात माझ्याकडून हिरावून घेतली. मग कोण ही श्रावणी? मला उत्तर हवं आहे, मला उत्तर हवं आहे. कोण आहे शिरीष गाडेकर आणि माझ्या आईचा काय संबंध आहे त्याच्याशी? आणि माझ्या आईने काय असा विश्वासघात केला होता हो तुमचा? नंदाका म्हणते, काय बडबडतेस ग श्रावणी? विशंभर आता कुठून आणि कुठल्या परिस्थितीतून आला हे कळत नाही का तुला? श्रावणी म्हणते, कळतं आहे मला आणि तरीसुद्धा मला उत्तर हवं आहे. नंदाका म्हणते, उगाच डोकं फिरू नकोस ना त्याचं. विशंभर तुझा हाताने आराम कर, हिच्याकडं लक्ष देऊ नकोस. आता विशंभर जायला लागतो, पण श्रावणी ओरडते, थांबा. कशी होती माझी आई आणि काय चुकलं होतं तिचं सांगा, आणि तुम्ही एवढा काय तिरस्कार करताय तिचा? विशंभर बोट करत म्हणतो, तुला ह्याआधी सांगितलं मी, ह्या विषयावर मला तुझ्याशी बोलायचं नाही आहे. त्या बाईचं ह्या घरामध्ये नावही निघता कामा नये. पुन्हा एकदा सांगतोय, माझ्या सहनशक्तीचा अंत बघू नकोस. आता श्रावणी पण ओरडते, पण का? काय झालं होतं? तो मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाही आहे. श्रावणी म्हणते, ऐकावं लागेल. आता माझा प्रत्येक शब्द तुम्हाला ऐकून घ्यावंच लागेल. तो नंदाका हिला सांग, माझ्या रागाचा पारा चढू नकोस. नंदाका म्हणते, श्रावणी. पण श्रावणी ओरडते, तुम्ही थांबा, हा माझ्यातला आणि साहेबांमधला विषय आहे. आता नंदाकाही घाबरते. श्रावणी म्हणते, ज्या रागाचा परिणाम मी आयुष्यभर भोगत आले त्याचं कारण आज मला हवंच आहे, त्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही आहे. आता विशंभर जायला लागतो. श्रावणी ओरडते, अजून किती सत्यापासून पळणार आहे? आता अजून एक सत्य मी सांगते तुम्हाला. मला पास करण्यासाठी आणि तुम्हाला अडकवण्यासाठी जे पैसे दिले गेले होते ना ते ह्याच घरातून दिले होते. नंदाका घाबरते आणि म्हणते, श्रावणी तू काय बोलतेस? तुला तरी कळतंय का? श्रावणी म्हणते, हो पुराव्यासह बोलते. ज्या न्यूजपेपरमध्ये पैसे गुंडाळून दिले होते तो न्यूजपेपर ह्याच घरातील होता. आता नंदाका हसायचं नाटक करते आणि म्हणते, न्यूजपेपरमध्ये पैसे गुंडाळून दिले होते, जो कोणी होता तो मूर्खच होता. आता श्रावणी हाताची घडी घालते, तिच्याकडे बघत म्हणते, हो तेच म्हणते, मूर्खच होता तो, ज्याने इतका मोठा पुरावा माझ्या हाती दिला. नंदाका म्हणते, तू काय आरोप करतेस हे कळतंय का तुला? जरा तोंड बंद ठेव, तुला दिसत नाही का विशंभर किती चिडलाय? बोट करत म्हणते, तुझी बडबड थांबव श्रावणी. पण आता विशंभर काही बोलत नाही आणि निघून जातो. आता श्रावणी पण त्याच्या मागे जाते. नंदाका मनात म्हणते, ही श्रावणी विशंभरला आता सत्य सांगते की काय? स्वीटी रुसून बसलेली असते. शोभी म्हणते, काय ग स्वीटे, असं कोणी जेवणावर राग काढते का? चल जीवन घे. आणि अगं नवरा बायकोतील कुरबूर होतच राहती. स्वीटी म्हणते, नाही शोभाताई, तुम्ही बघितलं ना शिव माझ्याशी कसा बोलला. मला वाटतं लग्नाच्या आधीच घटस्फोट होणार आणि तुम्ही पण त्याचीच बाजू घेतली. शोभी म्हणते, बाय 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 बाय, असं काहीच नाही स्वीटी, आम्ही तुमच्याच बाजूने. मी काय बोलते ते नीट कान देऊन ऐक. अगं पुरुषाचा ना युगो असतोय, त्याने तोंड टाकलं तू पण तोंड टाकलं आणि शब्दाने शब्द वाढत गेला म्हणून भडकला ना तो. ती समजावत असते. तेवढे शुभूची आई येते आणि म्हणते, स्वीटी हे घे पराठा आणि बटाट्याची चटणी आणली आहे, हे बघ त्याच्यासोबत मस्त लोणचं आहे. स्वीटी म्हणते, मला नाही खायचं.
आत्या, मला तर वाटतं त्या श्रावणी आणि शुभूचं नक्कीच काहीतरी चाललं आहे. शुभूची आई म्हणते, नाही गं नाही, असं नाही होणार. आता स्वीटी जास्त बोलायला लागते तेवढे शुभूचे बाबा येतात आणि म्हणतात, तू आम्हाला काही पण बोल, पण साहेबाला आणि त्यांच्या मुलीला काही बोलायचं नाही. आता ते स्वीटीचा चांगलाच माज उतरवतात. शुभूची आई म्हणते, अगं साहेबांची पोर म्हणजे आबाळ आणि शुभू म्हणजे जमीन. अगं दोघं एकत्र कधी येतात का? स्वीटी म्हणते, तुम्हाला असंच वाटतं ना, ती श्रावणी आबाळ आणि शुभू जमीन? झालं तर मग आता खाते मी. नंदाका रूममध्ये येते आणि मॅडीला म्हणते, ह्या श्रावणीचं आज जरा जास्तच झालं आहे. हिचं काहीतरी करावं लागणार. आयुष्यभर ही बापाच्या प्रेमाला असोसली. आज त्याच्यावर किती आरोप करत होती. नको नको ती बोलली आहे. मॅडी म्हणतो, मॉम मलाही प्रश्न पडला, खरंच शिरीष घाणेकर कुणी होता का? मामा श्रावणीला म्हणाला, बघ तुला जे काय विचारायचं त्या माणसाला विचार. म्हणजे नक्की काय प्रकरण होतं हे? म्हणजे शिरीष घाणेकर आणि श्रावणीची आई. खरंच शिरीष घाणेकर श्रावणीचा बाप होता का? आता नंदाका स्माईल करत म्हणते, हे सगळं महत्त्वाचं नाही आहे. शुभू श्रावणीला म्हणतो, तुम्ही साहेबांना असं का बोललात? श्रावणी म्हणते, असं म्हणजे कसं? तो अहो साहेब घरी आल्यानंतर तुम्ही डायरेक्ट त्यांना जाब विचारताय. ती शुभू, मला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं मला हवी आहेत. साहेब मला जे काय बोलले त्यानंतर मी शांत नाही बसू शकत. तो अहो मॅडम तुम्ही असं का करताय? अहो ज्या माणसाने आपली प्रतिष्ठा उभारली, जपली, कधी त्याला ठेच लागू दिली नाही, जी गोष्ट त्यांनी केलीच नाही त्यासाठी त्यांना जेलमध्ये जावं लागलं. अहो घरी आल्यानंतर त्यांना नॉर्मल व्हायला वेळ तरी लागेल. तुम्ही असं वागायला नाही पाहिजे होतं मॅडम. श्रावणी म्हणते, असं म्हणजे कसं शुभू? आणि मुळात ते तुझे साहेब आहे, माझे नाही. आता तर माझे बाबासुद्धा नाही आहेत. तो तसं नाही मॅडम. ती काय शुभू, ज्यांना मी लहानपणापासून बाबा मानलं आणि ते मला म्हणाले मी त्यांची मुलगी नाही आहे आणि ते मला मुलगीही मानत नाही आहे, मग मी त्यांना कशाला बाबा म्हणू? एका शब्दात त्यांनी मला परक करून टाकलं. मी सुद्धा त्यांच्याशी परक्यासारखंच वागणार. आता शुभू ओरडतो, मॅडम. आता श्रावणी शॉकून बघायला लागते. तो अहो साहेब लाख बोलले असतील, पण तुम्ही ज्या पद्धतीने जीवाचं रान करून त्यांना सोडून आणलं ना, त्यावरून हे स्पष्ट होतं की तुम्ही त्यांचीच मुलगी आहात. आणि मॅडम काय झालं आहे तुम्हाला? साहेबांच्या एका स्माईलसाठी तुम्ही रान पेटवायच्या. श्रावणी ते शुभू, मी आता काय करू मग? शिवू म्हणतो, थोडं शांततेने घ्या. आता दोघांमध्ये बरंच काही बोलणं होतं आणि तो निघून जातो. इकडे विशंभर खूप सैरभैर होतो आणि चक्रा मारत असतो. तेवढ्यात नंदाका जाते आणि म्हणते, विशंभर काय झालं? अरे त्या श्रावणीचं एवढं काय मनावर घेतो? तो नाही नंदाका, मला त्रास होतोय की पैसे देणारा ह्याच घरातील आहे आणि ते पण मला अडकवण्यासाठी. ती म्हणते, विशंभर अरे ती श्रावणी खोटं बोलते. तो नाही, मला नाही वाटत. ज्या विश्वासाने ती सांगत होती असं वाटतं ती खरं बोलते. पण जर या घरातील कुणी असेल तर मी त्याला सोडणार नाही आणि ती मुलगी खोटं बोलत असेल तर मी तिलाही सोडणार नाही. आता तो कोण आहे हे मी शोधून काढणार. ती म्हणते, विशंभर तू काय प्लॅन केला? तो घरातील CCTV चेक करणार आणि सगळीकडे विचारपूस. नंदाक्का म्हणते, यामध्ये मी आहे ना तुझ्यासोबत, मी तुला साथ देईल. मी करते ना CCTV चेक. इकडे सिद्धू साहिलला विचारत असतो, खरं सांग तुझ्यावर कोण आहे? साहिल म्हणतो, खरंच कोणी नाही. आता सिद्धू विचारण्याचा खूप प्रयत्न करतो पण साहिल काय सांगत नाही. सिद्धू म्हणतो, तुला 20 वर्षे जेल होईल. अरे तू आयुष्यभर जेलमध्ये सडशील. तुझे पोरंबाळं याचा विचार केलास का? तो आता साहिलला एक कानाखाली पण मारतो. साहिल म्हणतो, सांगतो मी सगळं खरं सांगतो. सिद्धू म्हणतो, बोल यामागे कोण आहे? तो अलकनंदा. सिद्धू म्हणतो, मला वाटलंच होतं ह्यामागे आत्याबाई असणार. तो सिद्धू ती बाई फार भयंकर आहे, मला सोडणार नाही ती. तो मी तुला काहीच होऊ देणार नाही. उद्या सकाळी ये आणि साहेबांसमोर सगळं काही सत्य सांग. विशंभर बसलेला असतो. तेवढ्यात नंदाक्का येते. तो विचारतो, नंदाक्का CCTV चेक केले का? नंदाक्का म्हणते, हे काय आत्ताच चालले. विशंभर, अरे त्या श्रावणीचं काय मनावर घेतो? तेवढे सिद्धू म्हणतो, साहेब तुम्हाला कोणाला तरी भेटायचं आहे. तेवढ्यात पोलीस साहिलला आत घेऊन येतात आणि नंदाकाच्या पायाखालची जमीनच सरकते. सिद्धू म्हणतो, बोल साहिल, सगळं खरं ते सांग. तुला ह्या घरातूनच पैसे दिले होते ना? पण तेवढ्यात साहिल पलटी मारतो आणि म्हणतो, नाही ह्या घरातील कुणीच नाही आहे. सिद्धू म्हणतो, अरे ज्या न्यूजपेपरमध्ये तुला पैसे दिले त्या घरातीलच होता ना?
तो म्हणतो नाही, ते पेपर मी रद्दीतून विकत घेतले होते आणि खरं सांगू का, एका ठिकाणी ते पैसे ठेवले होते. ते कुणी दिले, काय दिले हे मला काहीच माहिती नाही. आता सिद्धू त्याची कॉलर पकडतो आणि म्हणतो, खरं काय ते सांग. विशंभर म्हणतो, सिद्धू सोड त्याला. अरे आपल्याला एक तर कळलं, ह्या घरातील कुणी नव्हतं. साहेब थँक्यू, जा याला घेऊन. विशंभर श्रावणीकडे बघतो. ती रागाने बघते आणि विचार करते, ह्याने पलटी का मारली. आता नंदाकाला आठवतं. ती सिद्धूच्या दाजीला बोलवते आणि अजून पैसे देते आणि म्हणते, तो साईल माझं नाव घेणार नाही, ही जबाबदारी तुझी. दाजी म्हणतो, आबा बाबा एवढे पैसे. मॅडम तुम्ही काळजीच करू नका, तुमचं नावच येणार नाही. श्रावणी आता रूममध्ये जाते आणि विचार करत असे, हा साईल का बदलला. असं काय झालं असेल, त्याने पलटी मारली. तेवढ्यात नंदाका हसत येते आणि म्हणते, घरात सुडू कुडी खेळणं खूप सोपं असतं, पण अलकनंदाला कोड्यात टाकणं तुला आणि शुभूला 7 जन्मात जमणार नाही. कारण जिथे तुझे विचार संपतात ना, तिथे माझं जग सुरू होतं. श्रावणी, तुझा प्रत्येक वार पलटवार होतोय ग. 4 दिवसापूर्वी बापाच्या प्रेमासाठी असुसलेली होती तू, पण त्याच बापाने तुला मुलगी मानायला नकार दिला. पण आता काय करायचं, मीच सांगते ते ऐक. हा जो काही खेळ चालला ना, तो शांतपणे बघ, यातच भलं आहे तुझं. श्रावणी म्हणते, अलकनंदा मॅडम, तुम्ही किती डाव खेळलात तरी सत्य फार काळ काय लपून राहणार नाही. आता अलकनंदा चिडवत म्हणते, सत्याचा शोध. वा वा वा, तू बापाचं फळ आहे हे तुझ्या बापाने सांगितलं आहे ना, ते तू कायम लक्षात ठेव. स्वतःचं मूळ शोधायला जाशील ना तर संपशील. अगं असा चेहरा पाडून का उभी आहेस, हस की जरा, आज होळीचा सण आहे. हसत म्हणते, तुला माहीत नसेल, मला होळी खूप आवडते, कारण आजच्या दिवशी तुझं आणि तुझ्या वडिलांचं नातं कायमचं तुटणार आहे. ओघात म्हणते, जसं काही वर्षापूर्वी तिचं आणि त्याचं. आता श्रावणी बघायला लागते. नंदाका खूप घाबरते. मनात म्हणते, अरे देवा, मी हे काय बोलले. आणि श्रावणीला दात खात म्हणते, ह्या होळीला मी तुमच्या बापलिकीमध्ये अशी काही आग लावेल जी विझणार नाही, वाढतच जाईल, इतकी की त्यात तुमच्या दोघांचं नातं राख होऊन जाईल. आता मात्र श्रावणीला जे कळायचं ते कळून जातं आणि या सगळ्यामागे ही अलकनंदा आहे हे तिला कळून चुकतं. आता बघूया श्रावणी अलकनंदावर कशी मात करते ते. असे नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.